फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू एक्सेप्ट, वी हॅव टू नो आपली विकनेसेस आपल्याला कळायला पाहिजे. मग कुठं जायचं? कोणाच्या? देवाच्या अधीन जायचं. बाइबल बड़ा सुंदर तो बोलता है कि तेरे आत्मा से भागकर मैं कहाँ जाऊं, आकाश में जाओ तो तू वहां है ना. हर जगह पर खुदा मंदिर आहे. म्हणून आपण देवाच्या स्वाधीन आणि पूर्णपणे हातचं राखून नाही. मराठीमध्ये खूप सुंदर म्हणतो पण ना, हिंदी में उसको या उर्दू में उसको बोलते हैं हाशिये में रखना. हाशिये म्हणजे मार्जिन, जे मार्जिन असते ना पेजवर त्याला हाशिया म्हणतात. आणि मराठीमध्ये आपण हातचं राखून म्हणतो. हातचं राखून देवाला सरेंडर करायचं नाही. संडेला मी देवाला सरेंडर, पास्टर कमिटीच्या दिवशी मी देवाला सरेंडर है ना, पेंटिकॉस्टच्या दिवशी मी देवाला सरेंडर, क्रिसमसच्या दिवशी मी देवाला सरेंडर, ईस्टरच्या दिवशी मी देवाला सरेंडर, 40 दिवसांमध्ये स्पेशली देवाला सरेंडर, दाढी वाढवून, मटण खाणं सोडून. अप्पा काय मोठा सॅक्रिफाईस करतो आपण, काय दाखवतो. हे सगळं दिखावा आहे. करणारे करा, मला काही फरक पडत नाही. पण तू देव तुमची दाढी बघत नाही, तुमचं मटण खाणं सोडणं बघत नाही. देव अंतकरण बघतो. आमेन, हालेलुया. म्हणून देवाला स्वाधीन होणे फार महत्वाचं आहे. कम्प्लीट सरेंडर. त्याप्रमाणे त्या स्त्रीला धरलं, व्याभिचारी स्त्रीला धरलं है ना. योहान कुशुवर्तमान 8 अध्याय आणि 11 वर्षामध्ये किती सुंदर म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त. काय म्हणतो की कोणीही तुला शिक्षा दिली नाही काय, ठीक आहे जा. इंग्लिश मध्ये मस्त आहे, सिन नो मोर, पुन्हा पाप करू नको. इथं तुम्हाला विकनेसेस कळाले, इथे तुमच्या आयुष्यातले पाप तुम्हाला कळाले. यू गो टू गॉड, यू डू रिपेंटन्स, त्याला कबुली दिली. मग पुन्हा जर करत बसाल मग ते चक्र झालं. मग ते सापासारखं जीवन झालं. इकडं तिकडं, इकडं तिकडं असं चालतं. असं चालताना साप तुम्ही नाही पाहिले, असंच चालले. मॅक्झिमम जेवढे साप पाहिले मारले सगळे ते असेच पाहिले. सिन नो मोर. एकदा देवाजवळ गेल्यानंतर आपण पाप कुठली करतो, यापुढे पाप करू नको. आणि देवाची अधीनता, देवाचा प्रकाश मग आपल्या जीवनात कार्य करायला लागतो. जेव्हा आपण देवाच्या अधीन होतो, त्याच्या मागे जातो. मोशेच्या बद्दल सांगतो शेवटी निर्गमन याचा 34 अध्याय आणि वचन 29च्या पुढे पहा. जेव्हा मोशे पर्वतावरून खाली आला, काय झालं? त्याचा चेहरा कसा होता? प्रकाशित झाला है ना. इट वॉज ग्लोईंग. आणि लोकांना ते बघवत नव्हतं, इतकं ग्लोईंग होतं. तो तोंडावर असा भुरका टाकायचा. ही यूज्ड टू पुट अ वेल ऑन हिज फेस है ना. आणि ते बोलणं संपल्यानंतर मग तो काढायचा. म्हणजे जेव्हा आपण देव सहवासात असतो, ऑटोमॅटिकली आय एम टेलिंग यू, यू आर गोइंग टू ग्लो. देवाचा प्रकाश तुमच्या जीवनाद्वारे, तुमच्या बोलण्याद्वारे, तुमच्या उठण्याद्वारे, तुमच्या बसण्याद्वारे, तुमच्या विचारांद्वारे इट इज गोइंग टू इग्नाइट एव्हरीबडीज लाईफ. आमेन. प्रत्येकाचं जीवन त्याच्या संपर्कात तुम्ही येणार, त्याचं जीवन प्रज्वलित होऊन जाणार. सेपरेट कार्य करावं लागणार नाही जेव्हा आपण देवाच्या खरंच सहवासात असतो. मोशे ज्याप्रमाणे सहवासात होता, त्याचा चेहरा ग्लो करायचा आहे ना. वचन खूप स्पष्ट सांगतो. Our weaknesses are the weapons of Satan. याचे दोनच तोडगे आहेत. एक तर weaknesses ओळखा and submit it to God. Secondly, देव सहवासात जा, मानवी सहवासात नको. पाळतांकडे पडू नका, ऑनलाईन पाळतांकडे पडू नका. पळतात लोक ऑनलाईन पाळतांकडे. आजकाल ते कोरोना नंतर तर ते जसं हॉटेलवाले होम डिलिव्हरी द्यायला